श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण कधी हसून बघितलं तर लोक आपल्याला पागल समजतात. एखाद्याला आपण हसून बघितलं तर लोक जोकर समजतात. कधी शांत राहून बघितलं तर लोक मंद समजतात. कधी शिष्टाचारात राहून बघितलं तर लोक आपल्याला घमंडी समजतात. चुपचाप ऐकून बघितलं तरी लोक भित्र समजतात. कधी भांडून बघितलं तर लोक वात्रट समजतात. श्रोते हो, सगळ्यांसाठी सगळं करून बघितलं तरी लोक सगळे स्वार्थी समजतात. कारण श्रोते हो, दुनियेची ही रीत आहे. आपण कसंही वागा, लोक आपल्याला नावं ठेवतच असतात. म्हणून आपल्या मनाला वाटतं तसं आपण राहायचं असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सासूनं बोलावं, जावेनं बोलावं, नणंदेनं बोलावं, गावाने बोलावं, सगळ्या जगानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं, नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. तर ती स्त्री आनंदानं सगळा सासुरवास सहन करत असते. लग्न हे योग्य वयात नाही झालं तरी चालेल, पण योग्य व्यक्तीशी झालं पाहिजे. आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करणारं जवळ कोण नसेल तर तुमच्यासारखा भिकारी कोणीच नाही. जेवढा एकट्यानं संघर्ष कराल तेवढं तुम्ही ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर राहू नका, भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. संसार म्हणजे काय असतो तर प्रेमाचा ओलावा आणि तडजोडीचं रान असतं. तुझं माझं न करता आपलं म्हणून निभवायचं असतं. संसार म्हणजे आणखी काय असतं? रडणं भांडणं रोसवा फुगवा चालायचाच. फक्त विभक्त होण्याची तिथं मुभा नसते. एक चुकला की दुसऱ्यानं सावरावं, एवढीच काय ती अपेक्षा असते. बापाला कधी विचारायचं नसतं की तू काय केलंस माझ्यासाठी, कारण तो दिसत नाही रडताना, पण बाप लढत असतो पोराला चांगलं घडवताना. कितीही चांगलं वागलो तरी आपण सर्वांच्याच नजरेत बसत नसतो. कारण दृष्टी एकच असली तरी प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा असतो. बायको रडली की नवऱ्याचं यश आणि आशीर्वाद हे कमी व्हायला लागतात. नवऱ्याला बायकोच्या प्रत्येक अश्रूंची किंमत ही मोजावी लागते. म्हणून प्रयत्न करा की तुमची बायको कधीच रडणार नाही. प्रेमात विश्वास असायला पाहिजे. डाऊट तर सगळी दुनियाच घेत असते. एकदा विश्वासघात केलेल्या माणसावर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो. आणि पाठीवर खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात ठेवू द्यायचा नसतो. कारण देऊन माणसं बोलणं कमी करायला लागली की समजून जायचं आता त्यांना आपली सोबत नको आहे. नशिबाच्या पुढं काही चालत नाही हे तेव्हा समजतं जेव्हा आपण जवळच्या व्यक्तीवर जीवापाड विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती आपल्याला धोका देते. दोन्ही बाजूनं समान ओढ असेल
तर नात्याची गाठ ही घट्ट बसते. आपल्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगलं. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणं कधीही चांगलं असतं. वाया घालवलेला वेळ हा माणसाच्या आयुष्याचं गणित बिघडवून ठेवतो. हातातलं टाकून दुसऱ्यांच्या हातातलं हिसकावून घेण्यासाठी पळायचं म्हणजेच आगीतून निघायचं आणि फुपाट्यात लोळायचं. माणूस जिवंत असेपर्यंत पायदळी तोडवत राहायचं आणि माणूस मेल्यानंतर नेपचे देहासमोर बसून ऊर बडवत रडायचं. ही प्रथा सहसा सगळीकडेच बघायला मिळत आहे. मेल्यानंतर प्रेताभोवती ऊर बडवून रडणारे हे बरेच असतात. मात्र जिवंतपणी त्याच्या परिस्थितीची आणि हवालदिल मनस्थितीची कुणीही विचारपूस करायला समोर येत नाही. फॉर्मॅलिटी म्हणून बोलणं आणि हक्कानं बोलणं यात फरक असतो. स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हायला शिका. दुसऱ्याच्या दरबारात कितीही कामं केली तरी आपण फक्त तिथं नोकर होऊ शकतो, मालक नाही. सांडलेलं भरता येतं, पांगलेलं आवरता येतं, भंगलेलं जोडता येतं, जंगलेलं वापरता येतं. मात्र एकदा का मनातून उतरलेलं पुन्हा कधीच मनात भरता येत नाही. समोरच्याची चूक ही छोटीशीच असते, पण आपल्या विश्वासाला गेलेला तडा हा मोठा असतो, म्हणून दुःख जास्त होत असतं. कुणाला आपलं म्हणण्यात, आपलं मानण्यात आणि आपलं असण्यात खूप फरक असतो, जो कधी ना कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून दिसत असतो. वाट पाहणाऱ्या माणसांना वाट पाहण्याची वेदना कळत असते. आयुष्यात अहंकार महत्वाचा नाही, पण जीवनात स्वाभिमान हा सर्वात महत्वाचा असतो. मनातलं सांगायला मनाची माणसं लागतात, मानाची नाही.